नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गणपतीच्या 3 जयंती आपण एकूण संबंध वर्षभरात साजरा करतो. त्यातली एक जयंती म्हणजे माघी गणेश जयंती. स्कंद पुराणामध्ये अशी एक कथा आहे की नरांतक नावाच्या राक्षसाचा वध करण्याकरता गणेशाने कश्यपांच्या पोटी विनायक अवतार घेतला होता आणि म्हणूनच आपण माघी जयंती साजरी करतो. याला धुंडीराज व्रत सुद्धा केलं जातं. म्हणजे काय की त्या दिवशी पूर्ण उपास करून गणपतीला तीळ आणि साखरेचे लाडू करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. तुम्हाला आठवत असेल की भाद्रपद चतुर्थीला ज्या वेळेला आपण गणेश जयंती साजरी करतो त्यावेळेला आपण मोदक करतो, पण ह्या माघी जयंतीला तीळ साखरेचे किंवा तिळगुळाचे लाडू करून त्याचा नैवेद्य आपण करतो. बऱ्याच जणांकडे माघी जयंतीची पूजासुद्धा गणपतीची करण्याची प्रथा आहे किंवा कुळाचार आहे म्हणायला काही हरकत नाही. मग ही पूजा करायची कशी? तर आपण चौरंग घ्यावा, त्याच्यावर वस्त्र घालावं, त्याच्यावर गणपतीची प्रतिष्ठापना करावी, आधी संकल्प करावा, नंतर पंचोपचारे गणपतीची आपण नेहमी करतो त्याप्रमाणे पूजा करावी. याच वेळेला शिवपार्वती किंवा कार्तिकेयची सुद्धा पूजा करण्याची बऱ्याच जणांकडे प्रथा असते. गणपतीची आवडती जास्वंदीची फुलं, शमी, नंतर दुर्वा हे आपण गणपतीला वाहावं. याचप्रमाणे तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे लाडू करून त्याचा नैवेद्यसुद्धा आपण गणपतीला दाखवू शकतो. या दिवशी आपण गणपतीला तिळसाखरेच्या लाडवाचा नैवेद्य दाखवतो. म्हणूनच याला तिलकुंद चतुर्थी म्हणतात किंवा विनायक चतुर्थी म्हणतात किंवा वरद चतुर्थी म्हणतात किंवा गणेश माघी जयंती असं सुद्धा म्हटलं जातं. अतिशय श्रद्धेने आपण ही पूजा केल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं. अशी ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला अभिप्रायामध्ये सांगा आणि माघी जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.